मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात संविधान आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आंबेडकरवादी जनतेने विराट महामोर्चा काढला। मध्य प्रदेशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या तीव्र निषेधार्थ आणि समाजात वाढत्या मनवादी प्रवृत्तीविरोधात हा जनाक्रोश करण्यात आला। हा महामोर्चा वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता। या महामोर्चाला मोठ्या प्रमाणात संविधान प्रेमींचा जनसागर उसळला होता। संविधान वाचवण्याची जबाबदारी ही फक्त आंबेडकरवाद्यांची नाही तर संपूर्ण भारत देशातील नागरिकांची जबाबदारी आहे। आरएसएस आणि मनवादी लोक सातत्याने बाबासाहेबांचा अपमान करतात, त्यामुळे समाजात द्वेष पसरवणाऱ्या आरएसएस आणि मनवादी संघटनांवर बंदी घालावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। मनवाद मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद अशा घोषणांनी सीएसटी परिसर दुमदुमला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत, त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही। पोलीस आणि सरकारने आरोपींवर त्वरित कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। वंचित, शोषित, पीडित यांच्यावरील अन्याय अत्याचार सहन करून घेतला जाणार नाही। भाजपने देशात लोकशाहीचा तमाशा बनवला आहे अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। हा लढा फक्त एका जातीपुरता नाही तर देशासाठी आहे। देशहितासाठी आणि लोकशाही हितासाठी आमचा लढा सुरूच राहील असे यावेळी सांगण्यात आले। मध्य प्रदेश आणि केंद्र सरकार यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि संविधानाची विटंबना करणाऱ्या देशद्रोही आरोपींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? या टीव्हीच्या माध्यमातून, या लाईव्हच्या माध्यमातून मोदी सरकार, अमित सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार या तिघांना पण युवकांच्या वतीने सांगतोय, या मुंबईचा आम्ही मणिपूर होऊ देणार नाही। जर मणिपूर झाला तर तुमचा श्रीलंका आणि बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही। जिथे जिथे हे नेते आहेत त्यांच्या घराघरात जाऊन, युवक हा जो जेनझी आहे हा तुमच्या घराघरात जाऊन तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही। ज्या ग्वाल्हेरच्या माणसाने, ज्या ग्वाल्हेरच्या मिश्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा अपमान केलेला आहे, त्याला जर कडक शिक्षा, त्याला जर न्यायपालिकेने देशद्रोहाची शिक्षा जर केली नाही तर या मुंबईतला युवक गप्प बसणार नाही। तुम्हाला बघायचं असेल तर काही दिवसातच तुम्हाला येणाऱ्या या नगरपालिकेमध्ये तुमचा जेनजी तुम्हाला तुमची सत्ता पालटून दाखवेल। या आंदोलनाच्या माध्यमातून मी सर्व युवकांना आवाहन करतो की मित्रांनो, हे जे जातीवादी सरकार आहे, हे जे आरएसएसचं सरकार आहे, या आरएसएसच्या सरकारला तुम्हाला इथल्या इथे धडा द्यावा लागेल। जर तुम्ही आज जागा झाला नाही तर या मुंबईचा मणिपूर करायला या सरकारला वेळ लागणार नाही। या मुंबईचा मणिपूर होऊ द्यायचा नसेल तर देवेंद्र फडणवीस सरकार यांना सांगतोय, लवकरात लवकर तुमच्या केंद्रशासित सरकारनं सांगा, ग्वाल्हेरच्या त्या माणसाला आत्ताच्या आत्ता आयुष्य ठेपाची सजा झाली पाहिजे, जन्मठेपाची सजा झाली पाहिजे। ज्या मिश्राला जर तुम्ही त्या गवाईवर जर बूट फेकतानाच पकडलं नसतं तर आज हे प्रकरण झालं नसतं। जाणीवपूर्वक तुमची आरएसएस, जाणीवपूर्वक तुमची भाजपा अशा लोकांना मिठी चोरी सारखं मिठी गेम करते, अशा लोकांना पाठीशी घालून या भारतामध्ये, या मुंबईमध्ये जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जातीय तेढ निर्माण करताय। पण ही आंबेडकरीचं चळवळ, आंबेडकरी लोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी आणि संविधानाला मानणारी ही कदापि होऊ देणार नाही। जोपर्यंत आंबेडकरी चळवळ जिवंत आहे, संविधानाला मानणारी लोक जिवंत आहेत, तोपर्यंत या देशात जातीवाद चालणार नाही। मायनॉरिटी, एससी एसटी वर अत्याचार होऊ देणार नाही। पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्हाला जागा व्हायचं असेल तर लवकर जागे व्हा, अन्यथा या भारतात, या देशात बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये झालं ते मुंबईमध्ये होईल, हे सांगतो आणि ते सांगतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर